थँक्यू डीस. आपण लगेच मध्ये गेम प्ले करूया. यावेळेस आजच्या दिवसाची दुसरी मॅच असणार आहे. पहिली मॅच मात्र गोरपे टीमने जिंकली आहे. दुसरी मॅच आता मात्र आपल्याला खूप चांगल्या प्रकारची इथनं पाहायला मिळेल. माऊली 11 वडवली संघ एका बाजूने उतरतो तर दुसऱ्या बाजूने यावेळेस असणार आहे किडकाली संघ. मॅच जेव्हा सुरू होईल नक्कीच आपण फर्स्ट इनिंग मध्ये जाऊया पुन्हा एकदा, कारण आपण गोड आवाज ऐकू फर्स्ट इनिंग मध्ये. तर आमचे ऑफिशियल पुन्हा एकदा मैदानात जात असताना 25 मिनिटं आपल्याकडे आहेत. तुम्हाला 25 मिनिटांमध्ये नक्कीच पहिली इनिंग कंप्लीट करावी लागेल. दोन इनिंग साठी 25-25 मिनिटं असतील. दोन्ही संघाने याची दखल घ्या. ना बॅक टू क्रिकेट करण खान. थँक्यू सो मच. तर उपस्थित तमाम लाडक्या रसिकांचं, व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं आणि खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. तर स्पर्धा आपण बघताय गावदेवी क्रिकेट संघ अंतरली बी यांच्या माध्यमातून आहे गावदेवी चषक 2018चं हे पर्व. आजचा तिसरा दिवस, या स्पर्धेचा शेवटचा दिवस आपण बघताय. पहिल्या फेरीतील दुसरी लढत आपल्या समोर येते. माऊली 11 वडवली विपक्ष खिडकाली. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय. खिडकाली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि यावेळेला आमंत्रित केले ते म्हणजेच माऊली 11 वडवली संघाला फलंदाजीसाठी. तर लगेच क्षेत्ररक्षणाचं जाळं सजवून घ्यायचं विनंती आहे खिडकाली संघाला. 5 षटकांचा सामना आपण बघताय. 2 षटकांचा पॉवर प्ले असणार आहे. त्या स्पर्धेचा नियम धावांची बरोबरी झाल्यास प्रथमतः विकेटचा विचार केला जाईल, तदनंतर टॉसवर विजय दिला जाईल आणि त्याचबरोबर चेंडू कधी हरवला फुटला तर चेंडू नवीन दिला जाईल. आमचे दोन ऑफिशियल्स मैदानावरती जात असताना ऋषिकेश देसाई सर आणि त्याचबरोबर प्रसाद सहस्त्रबुद्धी सर मान फ्रॉम डोंबिवली. चला लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. ऑफिशियल्सला विनंती आहे. तर आजच्या दिवसातील लढत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 संघ आजच्या दिवसामध्ये नक्कीच आपलं नशीब आजमावत आहे. पहिल्या दिवसामध्ये मसोबा मानेरे संघ क्वालिफाय झाला टॉप 3 मध्ये. कालच्या दिवसामध्ये आई गावदेवी 12-13 नागाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, टॉप 3 मध्ये दाखल झालाय. आणि आजच्या दिवसामध्ये 8 संघ पाहायला मिळतात. पहिला सामना झालाय गोरपे विपक्ष द्वारे. त्या सामन्यामध्ये गोरपे संघ नक्कीच मॅच विन झाला. त्यानंतर ही लढत सुरू आहे आपल्या समोर. वडवली विपक्ष आपण बघू शकाल खिडकाली. त्यानंतर यापुढे लढत असणार आहे तिसरी हेदुटणे विपक्ष शिरडोन आणि त्यानंतर आपण बघू शकाल खरड विपक्ष नारिवली. असे 8 संघ आहेत आजच्या दिवसामध्ये. दुसरी मॅच पहिल्या फेरीतील आपल्या समोर येते. माऊली 11 वडवली विपक्ष आपण बघू शकाल खिडकाली या 2 दिग्गज संघांमध्ये. नाणेफेकीचा कौल जिंकून शिक्षण करण्याचा निर्णय यावेळेला पाहायला मिळतोय. 2 फलंदाज यावेळेला मैदानावरती दाखल झालेत. माऊली 11 वडवली संघाचे अरविंद आणि तकदीर मात्रे ही जोडी यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. तर यावेळेला पहिलं षटक आहे गोलंदाजी मार्कवर और प्लेचं पहिलं षटक असेल यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. चला तर बरोबर आपण बघू शकाल 10 वाजून 42 मिनिटं झाले आहेत. पहिला चेंडू असेल गोलंदाजी मार्क करायला गोलंदाज ऋतिक सज्ज होतो. स्ट्रायकिंगला अरविंद. तर पहिला फेरीतील दुसरी मॅच आपल्या समोर येते. माऊली 11 वडवली विपक्ष खिडकाली. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू इनसाइड आउटचा फटका होता. चेंडू सरळ चाला एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने चालले. तेजस त्यांच्या आवाक्याच्या बाहेर दमदार आघात करतोय. अरविंदच्या बॅट मधून हा चौकार. आपण बघू शकाल तर गुडलँड स्पॉटवर चेंडू पडला होता. तदनंतर थोडासा बॅक फुटला आले. इनसाइड आउटच्या माध्यमातून इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला एक्झिक्यूट केला. डिपेक्स कव्हरला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते तेजस वेगाने गेले होते. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता. चेंडू एकटप्पा घेत असताना सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धाब्याने यावेळेला श्रीगणेश अकाउंट ओपन होतोय खिडकाली संघाचा. वडवली संघाचा खिडकाली संघ क्षेत्ररक्षण करतोय. नाणेफेकीचा कौल जिंकून ऋतिक ओव्हर द विकेटने. यावेळेला पुन्हा एकदा ड्राइव्ह करतात. ऑफड्राईव्हचा सुंदर फटका. डिपेक्स कव्हरला तेजस आहेत.
चांगलं क्षेत्ररक्षण फेकी करतात स्टॅकिंग इनला, तोपर्यंत सिंगल यावेळेला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट यावेळेला अरविंदच्या माध्यमातून एक चौकार आला, तदनंतर ड्राईव्ह करत असताना सिंगल यावेळेला स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करतात. स्टॅकिंगला तकदीर मात्र येतात आणि संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5 या आकड्यावर. तर 5 धावा धापलकावरती. पॉवर प्लेचे पहिले षटक डीप मध्ये ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, काऊ कॉर्नरच्या दरम्यान मिड विकेट आणि एक ऑफ साइडला. या वेळेला ऑन द टोस नक्कीच अपरकटच्या माध्यमातून एक्झिक्यूट करायचं होतं. आमचे ऑफिशियल्स यावेळेला दर्शवत असताना इट इज अ वाईड. स्फेअर चेंडू यावेळेला या सामन्यामधील पहिल्या षटकामध्ये हाताला जातोय. ऋतिकच्या माध्यमातून धावसंख्या पुढे जाईल 6 या आकड्यावर. तर 6 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तकदीर मात्र स्टॅकिंगला आहेत. ऋतिक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. ऑफ साइडला फर्स्ट लिप तैनात आहे. शॉर्ट मॅन पॉइंटला क्षेत्ररक्षक, शॉर्ट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. ऋतिक ओव्हर द विकेटने आमच्यापासून दूर जात असताना या वेळेला आपण बघू शकाल तर शफल झाले होते. फ्रंट फुटला येऊन नक्कीच ऑन साइडला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं. चेंडूला हवेमध्ये खेळायचं होतं. इथे मात्र आपण बघू शकाल तर टप्पा पडल्यानंतर सरळ रेषेमध्ये जातोय चेंडू. रक्षक योगेश पवार यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडू यावेळेला हाताला जातोय. या षटकामधला पहिला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. या षटकाचा विजय केला, एक चौकार बघितलाय, एक एकेरी धाव, एक स्क्वेअर चेंडू. यावेळेला हा डॉट चेंडू हाताला जातोय. ऋतिकच्या माध्यमातून अपकमिंग यंगस्टर आहेत. चांगली गोलंदाजी करत असताना सफल झाले. तिथे मात्र दिशा देत असताना ऑन साइडला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आणि चेंडूची शर्यत लागली आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल. दंदन दंदन चरण. तर चौकार होतो. या वेळेला आपण बघू शकाल तर तकदीर मात्र यांच्या बॅट मधून आणि चीन धावसंख्या धापलकावरती पाहायला मिळते 10 धावा. तर 10 आपण बघू शकाल 10 नंबरची जर्सी घालून संपूर्ण जगताला त्यांनी आपला बॅट मधून आपला परिचय दिला. भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर नेहमीच आपण आंतरराष्ट्रीय मध्ये क्रिकेट मध्ये आपण बघायचो 10 नंबरची जर्सी घालून ते सातत्याने खेळायचे. आणि यावेळेला 10 ही धावसंख्या बघताय आपण. पॉवर प्लेचं पहिले षटक आहे. वडवली संघ 10 या आकड्यावर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. या षटकाचा विचार केला अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. ऋतिक यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत. या वेळेला आपण बघू शकाल तर राऊंडरचा फटका होता. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण, नॉन स्ट्रायकिंगला फेकी केली जाते. कदाचित डायरेक्ट हिट झालं असतं तर या वेळेला फलंदाज बाद झाला असता. तसं काय होत नाहीये, फेकी केली जाते. फेकी सुद्धा गॅदर करू शकला नाहीये गोलंदाज आणि सिंगल या वेळेला पाहायला मिळते. दिवसा ढवल्या एका धावेची चोरी या वेळेला 2 फलंदाजांच्या माध्यमातून केली जाते. धावफलक पुढे जाईल 11 या आकड्यावर. तर शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 फलंदाज अनुभव आहे, त्या अनुभवाची शिदोरी पाठीशी बांधून यावेळेला फलंदाजी करत असताना वडवली माऊली 11 या संघासाठी. तर ऋतिक यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. शेवटचा चेंडू आहे या षटकामधील. अरविंद यावेळेला लाफ करतोय इनसाइड आउटच्या माध्यमातून. समोर क्षेत्ररक्षक आहे, तेजस कोणती चूक करत नाहीये. सेफ हँड या ठिकाणी टिपत असताना पहिला मोहरा गारद होतोय. यावेळेला माऊली 11 वडवली संघाचा. अरविंद बॅक टू द पॅव्हेलियन. तर पॉवर प्लेचे पहिलं षटक यावेळेला संपन्न होते. एक धक्का जरूर दिला यावेळेला ऋतिकने. शेवटच्या चेंडूवर एक सफलता प्राप्त करतोय, ब्रेक थ्रू मिळवून देतोय. ही जोडी यावेळेला नक्कीच फोडण्याचं काम करतोय ऋतिक हा गोलंदाज. 11 धावा नक्कीच खर्च केल्यात, परंतु एक मोठा धक्का यावेळेला अरविंद हा फलंदाज माघारी परततोय आणि 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज येतोय यावेळेला माऊली 11 वडवली संघाचा स्वतः संघनायक सतीश येतोय फलंदाजीसाठी. पण बघू शकाल सतीश आणि तकदीर मात्र ही जोडी यावेळेला मैदानावरती खेळत असताना. तर पॉवर प्लेचे दुसरे षटक असेल गोलंदाजी मार्कवर. यावेळेला
आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज तेजसला पाचारण केले जातं. आपण बघू शकाल तर संगनायक याच दरम्यान व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन झालं व्यासपीठावर यायचे आपण मी विनंती करतोय. अर्जुनजी हजारी अंतरलीचे या पण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. तर तेजस यावेळेला गोलंदाजी मार्कवर आहे. पॉवर प्लेचे दुसरं षटक स्ट्रायकिंगला सतीश पहिला चेंडू फेस करण्यासाठी ओव्हर द विकेटने सरळ बॅटने मिस्टामिंग स्ट्रोक आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. तिथे मात्र तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल जमिनीला दान होतोय. आयुष्यमान भवचा शुभ आशीर्वाद या सामन्यामध्ये सतीश फलंदाजाला इथे मात्र ही चूक नक्कीच केली आहे. संघनायक होते त्या ठिकाणी आपण बघू शकाल तर सतीश वडवली संघाचे संघनायक आहेत. त्यांचा झेल मात्र नक्कीच तिथे मात्र संघनायक खिडकाली संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. महेश यांच्या माध्यमातून सोडला जातोय. सतीश नक्कीच दर्जेदार फलंदाज आहे. सातत्याने खूप चांगली कामगिरी करत आला होतापर्यंत वडवली संघासाठी इथे मात्र मागात ठरतील का एक झेल एक जीवनदान नक्कीच यावेळेला मिळाला सतीशला. धावसंख्या पुढे जाईल 12 आकड्यावर. तेजस सुरेख गोलंदाजी करत असताना यावेळेला बॅटची कडा आउटसाइड एज फर्स्ट लिप आणि शॉट थर्डमॅनच्या क्षेत्रक्षेत्रामध्ये शर्यत लागली. इनफिल्डला बेदून सरळ चालला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर डीप थर्डमॅन रिजन मधून नंदन करत 4 रन. तर 16 धावा धाफलकावरती हा चौकार येतोय. तिथे मात्र यांच्या बॅट मधून इथून मात्र तेजसला चांगली कामगिरी करावी लागेल. 2 चेंडू आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या. डीप मध्ये ऑन साइड ला डीप स्कोअर लिखताना आता आहे. काऊ कॉर्नरच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ साइड ला लॉंग ऑफ तैनात आहे. यावेळेला पुन्हा एकदा एज आहे. तिथे मात्र पुन्हा एकदा चुकी होते. एक झेल सोडला जातोय पुन्हा एकदा इनफिल्ड मध्ये. आपण बघू शकाल तर पॉइंटला ओमकारच्या माध्यमातून अजून एक जीवनदान यावेळेला फलंदाज आपण बघतोय तेजस आपण बघू शकाल तर तकदीर मात्र यांना. तर दोन्ही फलंदाज यावेळेला खेळपट्टीवर खेळतात. दोघांना एक एक जीवनदान नक्कीच यावेळेला मिळालं आहे. या जीवनदानाचा नक्कीच फायदा उचलू शकतील काय फलंदाज इथे मात्र प्रश्नचिन्ह आहे. क्रिकेट नक्कीच निजांचा खेळ आहे. सरडाप्रमाणे रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आपण खूप वेळा बघितला. सतीश आहे स्ट्रायकिंगला तेजस ओव्हर द विकेटने सफल झाले. तिथे मात्र स्क्वेअरचा लाजवाब फटका इनफिल्डला बेदून डिपिश कव्हर पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर चेंडू सरळ चाललाय. 4 धावा चौकार. सोमस डीजे सफल झाले होते. आपण बघू शकाल तर पॉपिंगचा वापर करत असताना आणि यावेळेला वेट ट्रान्सफर करत असताना ऑन द टूस स्क्वेअर कटचा लाजवाब फटका आपण बघितला सतीशच्या बॅट मधून आणि धावसंख्या 21 धावा दाखल. तेजस ओव्हर द विकेट पुन्हा एकदा येतोय. सफल झाले. स्कूप मध्ये कन्वर्ट करायचं होतं बॅडम बॅटच्या मधून चेंडू मात्र आपण बघू शकाल तर शॉर्ट फाईन लेगला ट्रॅव्हल झाला होता. फलंदाज बीट झाले. तदनंतर एसटी रक्षक सुद्धा बीट होतात. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते. आपण बघू शकाल तर गॅदर करता चेंडूला तोपर्यंत कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न यावेळेला होत नाहीये. चांगलं षटक यावेळेला हात आलं असताना तेजस 2 चौके नक्कीच या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु 2 झेल नक्कीच यावेळेला या षटकामध्ये सोडले जातात. क्षेत्ररक्षणामध्ये चुकाल तर विजयाला मुकाल. कॅचेस विन द मॅचेस असं नक्कीच म्हटलं जातं. इथे मात्र 2 झेल या 2 फलंदाज सोडत असताना यावेळेला फलंदाजी होते. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे मात्र जज करतात आणि यावेळेला चुकी होणार नाहीये. अजून एक धक्का यावेळेला बसतोय मावली 11 वडवली संघाला. सतीश बॅक टू द पॅव्हलियन. तर एक जीवनदान नक्कीच मिळाला. त्याचा फायदा या ठिकाणी सतीश उचलू शकला नाहीये. 4 चेंडू मध्ये 5 धावांची खेळी करून
यावेळी हा फलंदाज बाद होतोय. अपकमिंग यंगस्टर तेजसचं नक्कीच कौतुक करेल. या ठिकाणी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळत असताना धावा फक्त केल्या 10 खर्च आणि आपण बघू शकाल एक गडी बाद केला. या षटकाचा विचार केला 2 झेल सुद्धा सोडलेत म्हणजेच स्टँडर्ड दाखवल्या वेळेला तेजसनं आपल्या गोलंदाजी मधून आपला क्लास दाखवला. 10 धावा नक्कीच खर्च केला. एकंदरीत धावसंख्या माऊली 11 वडवली संघाची 21 धावा दाखलक्यावरती. तर चौथ्या क्रमांकाचा फलंदाज येतोय. यावेळेला स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतोय सागर. नॉन स्ट्रायकिंगला एक हाती किल्ला लढवतात. आतापर्यंत तकदीर मात्र यांच्या बॅटमधून 2 चौकार 2 एकेरी धावा आपण बघितलात. तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला येतात षटक क्रमांक 3 आहे. शनिदास येतात. आपल्याला समालोचन कक्ष एंड कडून गोलंदाजी करतील. राऊंड विकेटने क्षेत्ररक्षण झालं डीप मध्ये ऑन साइडला. यावेळेला आपण बघू शकाल तर 3 क्षेत्ररक्षक आहेत. पहिला चेंडू असेल फुलरलेनचा चेंडू होता. ड्राईव्ह करतात व्यवस्थित चेंडू बघू शकाल. टायमिंग करू शकला तिथे मात्र चुकी करतोय तेजस आणि इथून आपण बघू शकाल तर चुकीचं प्रायचित्त 4 धावेमध्ये. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार. फुलरलेनचा चेंडू नक्कीच हाताळला गेला होता व्यवस्थित. चेंडूवर टायमिंग नव्हतं झालं सागरचा आणि इथून मात्र मिसफिल्ड करतोय. 4 धावा येत आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती पुढे जाईल 25. इथे मात्र आपण बघू शकाल तर थोडेसे शफल झाले होते. स्ट्रोक साठी जागा बनवली होती. चेंडू खोलवर टपाचा हाताला जातोय. गोलंदाज शनिदासच्या माध्यमातून अगोदरचा चेंडू फुलरलेनचा होता. इथे मात्र थोडासा खोलवर टपाचा चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेला इथे मात्र डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू होता. दिशा देतात लॉंग लेग रिजन मधून चेंडू सरळ चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आमचे प्रसाद सहस्रबुद्धी सरामात दर्शवत असताना चेंडू 4 धावेसाठी चौकार. गप्पा झाला तू माझ्या सुपरमॅन. तर धावसंख्या पुढे जात असताना 29 धावा. शनिदास ते षटक. या वेळेला इथे मात्र चेंज ऑफ फेस होता. थोडासा काहीना हलवार पद्धतीने फेकलेला हा चेंडू आपण बघू शकाल तर बॅटचा फेस अगोदरच ओपन केला होता. फलंदाज सागरने ऑन साइडला एक्झिक्यूट करायचं होतं चेंडू हवेमध्ये पण बघू शकाल तर तसं काय होत नाहीये. बॅडान पाठच्या मधून सरळ चेंडू जातोय रक्षकाच्या हातामध्ये. या वेळेला लाखोटा चेंडू पुल करतायत. मनगटी ताकदीचा वापर या ठिकाणी केला जातोय. फुल पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. विकेट 6. या षटकामध्ये धावफलक थोडस फुलत असताना 35 रन्स 35 धावा. शनिदास राऊंड विकेटने चपल झालेत. थोडा पाय चेंडूचा हेलिकॉप्टर. इथे मात्र लॉंगॉनला चकमा दिला चेंडूने. योगेश पवार आहेत एक टप्पा घेत असताना चेंडू उचलून फेक करतात. तोपर्यंत ही सिंगल यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण बघू शकाल तर 3 संपन्न होते आणि एकंदरीत धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 2 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा. आमचे ड्रिंक्स मेकर तेजस हजारी मैदानावरती.
आपण बघू शकाल तर नवीन वर्षामध्ये एक स्पर्धा येते आपल्या भेटीला, शिरडून चषक. आपण बघू शकाल स्वर्गीय विठ्ठल शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. स्पर्धेचा कालावधी आपल्याला पाहायला मिळतोय 5, 6, 7 जानेवारी. नवीन वर्षामध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला येते. स्पर्धेचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. प्रथम पारितोषिक आहे 1,00,000 रुपये व दिव्य आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये व चषक. तृतीय पारितोषिक 25,000 रुपये व चषक आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी आकर्षक बक्षीस चषक आहे. आणि त्याचबरोबर ऑफ द सिरीजची बाईक आपल्याला पाहायला मिळते. प्रवेश फी आहे 12,000 रुपये. आणि संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी आपण बघू शकाल तर फक्त 24, म्हणजे 24 संघांमध्ये ही बाईक आपल्याला पाहायला मिळते. ज्या कोणाला संपर्क साधायचा असेल, या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल, भरत पाटील, विलास पाटील, संतोष पाटील यांच्याशी नक्की संपर्क साधू इच्छिता. यावेळेला सोगनूरचं षटक आहे, सफल झाले होते. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर खाली जाणार हा चेंडू सबमरीन म्हणजेच पाणबुडी, ज्याप्रमाणे समुद्रामध्ये पाण्यामध्ये खाली जाऊन प्रवास करत असते, त्या प्रकारचा हा चेंडू नेहमीच अशा सबमरीन डिलिव्हरी हा उल्लेख करत असतात हरीश पंड्या सर. त्याच पद्धतीत हा चेंडू यावेळेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अनिलच्या माध्यमातून. यावेळेला कोरडा चेंडू होता. बॉलर्स बॅक टू डाव लॉंगनला. क्षेत्ररक्षक वेगाने येतात. चांगलं क्षेत्ररक्षण. त्यावेळेला क्षेत्ररक्षक आपण बघता लॉंगनला तेजस ठाकूर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी करतात तोपर्यंत सिंगल स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करतोय सागर. यावेळेला स्टॅकिंगला येतात तकदीर मात्रे. आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 37. 37 धावा धावफलकावरती. चौथं षटक यावेळेला अनिलचं मार्गस्थ आहे. हेदुटणे गव्हर्नमेंट कडून गोलंदाजी करतोय राऊंड विकेटने. यावेळेला हलकाशा हाताने ऑन साइडला बॅकवर्ड स्पर्लिंगला क्षेत्ररक्षक आपण बघू शकाल तर स्क्वेअरवरून येतात. तेजस चांगले क्षेत्ररक्षण. फेकी करतात. सिंगल आपण बघू शकाल तर किती वेगाने आले चेंडूवर उचलून फेक करतात. तोपर्यंत फक्त सिंगल घेण्याचा अवधी होता आणि या सिंगलच्या माध्यमातून धावफलक पुढे जाईल 38 धावा आतापर्यंत लागला धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे अनिलचा. पहिल्या षटकामध्ये ऋतिकने धावा खर्च केला होता 11. दुसऱ्या षटकामध्ये तेजसने धावा केल्या 10 खर्च इकडे बाद केला. तिसरं षटक थोडंसं मागं ठरलं. श्रीनिदासचं 15 धावा खर्च केल्यात. रिवाचा वापर केला. फुलंदाज चेंडू आडवा बॅटने. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. सीमारेषे लगत नक्कीच आपण बघू शकाल तर इथे मात्र दोन्ही फलंदाज एकाच एंडला. कॉल पाहायला मिळत नाहीये आणि इथे मात्र आत्मसमर्पण करावं लागेल. आत्महत्या. सागर बॅक टू द पॅव्हिलियन. तर या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. सागर माघारी परत आल्यानंतर नवीन फलंदाज येत आहेत. तकीर मात्र स्टॅकिंगला पुलचा फटका आहे. व्यवस्थित टायमिंग होत नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबलिंग त्या ठिकाणी. स्टॅकिंगला फेकी करतील तोपर्यंत फक्त सिंगल. तर सिंगलच्या माध्यमातून धावफलक पुढे जाईल 40 रन 40 धावा धावफलकावरती. या षटकाचा विशेष गेला. चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत फक्त आणि फक्त धावा खर्च केला 5 चेंडू फेकत असताना गोलंदाजांना 4. म्हणजे धावसंख्या इथे या शतकामध्ये नक्कीच मंदावली जाते. थोडंसं काहूना लगाम लावण्याचा प्रयत्न यावेळेला अनिल करत असताना शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. स्टॅकिंगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात कृष्णा आणि गोलंदाज यावेळेला अनिल. राऊंड विकेटने शपथ झाले. तिथे मात्र लॉफ्ट केला. स्टार्मिंग स्ट्रोक आहे. मिड विकेटला चुकी होते. ओला साबण ज्याप्रमाणे हातामध्ये निसटतोय त्याप्रमाणे या ठिकाणी आपण बघू शकाल तर चेंडू निसटतो. आयुष्यमान बाबाचा शुभ आशीर्वाद यावेळेला फलंदाजाला. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चुका होत असताना आपण बघतोय कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ. यावेळेला
धावसंख्या एकंदरीत धावफलकावरती 4 षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळते 42 धावा धावफलकावरती. व्यासपीठावरती एक शुभ सन्मान केला जाईल. ग्रामपंचायत सदस्य खोनीचे सन्माननीय श्री शंकरजी पाटील यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल माझी विनंती आहे. प्रमुख आयोजक आणि त्याचबरोबर माजी ग्रामपंचायत सरपंच अंतर्लेचे लालचंददादा रातीलकर यांच्या शुभ हस्ते या मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. तर वळूया मैदानाकडे. इथे मात्र धावसंख्या झाली आहे. माऊली 11 वडवली संघाची 42 धावांची गरज आहे. धावा होत आहेत. मैदानाचा इतिहास यावेळेला आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. तर गोलंदाज ऋतिक साठी आपण बघतोय विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेला लॉफ्ट करतोय ड्राईव्हचा सुंदर फटका रिपेक्स कव्हरला महेश आहे. चांगलं क्षेत्ररक्षण फेकी करता स्टॅकिंग इनला. इथे मात्र फेकी इथे गॅदर करू शकला नाहीये. फेकी थोडीशी आपण बघू शकाल तर स्वेर येते. तोपर्यंत या 2 धावा पूर्ण करत असताना हे 2 फलंदाज धावसंख्या पुढे जाईल धावफलकावरती 44. तर शेडूनचे सुभाष पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आहे ऋतिक साठी विकेट हॅट्रिक साठी. त्यांचे मामा आहेत. तर स्टॅकिंगला फलंदाज तकदीर मात्रे आहेत. ऋतिक गोलंदाजी मार्कवर आमच्यापासून दूर जात असताना वरती विकेटने स्टेप आउट झाले. लिडिंग एज आहे. गोलंदाज स्वतः पुढे सरसावलाय. तिथे मात्र चुकी नसणार आहे. झेल स्वीकारत असताना मोठा धक्का यावेळेला बसतोय. माऊली 11 वडवली संघाला आघाडीला आले होते आणि यावेळेला मात्र बाद होत आहेत तकदीर मात्रे. तर पहिला धक्का यावेळा देतोय या षटकामध्ये. यश संपादन करत असताना पहिलं षटक हाताळलं होतं. पॉवर प्लेच 11 धावा करायचं केलं होत्या. ऋतिकनं इम्प्रेस केलं होतं पहिल्या षटकामध्ये. अपकमिंग यंगस्टर आहेत आणि विविधता व्हेरिएशन लाईन लेंथ हे वैशिष्ट्य यावेळेला आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाजाचं. सेकंड फिल्ड मध्ये गोलंदाजी करतात. स्टॅकिंगला फलंदाज आहे यावेळेला कृष्णा. तर नॉन स्टॅकिंगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो 6व्या क्रमांकाचा हरीश. ऋतिक ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा शपल झाले. फलंदाज चेंडू होता ड्राईव्ह करतात ऑफ साइडला लॉंग ऑफला क्षेत्रक्षण वेगाने त्यात महेश चांगलं क्षेत्रक्षण फेकी करतात. स्टॅकिंगला दुसऱ्या कॉल आहे डेंजर एंडला. यावेळेला फलंदाज कृष्णा ही दुसरी धाव पूर्ण करत असताना फेकी वारंवार या ठिकाणी थोडीशी स्वेर येते आणि या 2 धावा पूर्ण करत असताना धावसंख्या पुढे जाईल 46 या आकड्यावर. तर 46 धावा धावफलकावरती स्लोगिंगवरचं षटक सुरू आहे. प्रत्येकी चेंडूवर नक्कीच मोठा फटका खेळण्याचा यावेळेला मानस आहे या फलंदाजांना. ऋतिक इथून मात्र नक्कीच बांधून ठेवण्याचं काम करतोय. बाडंपाडच्या मधून चेंडू सरळ जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. जयेश पाहताय आपण पोलाड यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये चांगली गोलंदाजी यावेळेला होत असताना ऋतिकच्या माध्यमातून ब्लॉकरचा चेंडू होता. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. त्याचबरोबर आउटस्विंग इनस्विंगच्या माध्यमातून आपल्या विविध आपलं व्हेरिएशन दाखवत असताना आपल्या भातामधील अस्त्र बाहेर काढत असताना यावेळेला गोलंदाज ऋतिक. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. ऋतिक ओव्हर द विकेटने पुरलेला चेंडू ताडवा बाटने व्यवस्थित टायमिंग होत नाही. एक टप्पा घेत असताना तिथे मात्र चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर जातोय. चौकार. तर 50 कंप्लीट अर्धशतक यावेळेला माऊली 11 वडवली संघाचं पूर्ण होते. एक चेंडू बाकी आहे अजून या पहिल्या सत्रामधील.
स्लोगिंग वरचं षटक सुरू आहे डेथ ओव्हर. आतापर्यंत धावा खर्च केला फक्त ऋतिकने 8, एक गडी बाद केलाय. शेवटचा चेंडू आहे. स्टार्टिंगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत कृष्णा. इथे मात्र नक्कीच अंपायर्स वॉर्न करत असताना फर्स्ट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. तर शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होत आहेत ऋतिक. स्ट्रायकिंगला कृष्णा आहे. आतापर्यंत धावसंख्या 50 आपल्याला पाहायला मिळते माऊली वडवली संघाची. या वेळेला पुन्हा एकदा सफल झाले होते. फलंदाजा चेंडू होता. इथे मात्र फलंदाज बीट झाले. त्यानंतर बीट होत आहेत. ऑफिशियल्स नक्कीच इथे मात्र दर्शवत असताना हा डॉट चेंडू हाताळला जातो 22 स्वरूपात. एकदा नक्कीच कंप्लीट होईल आणि धावसंख्या 51 धावा फलकावरती लागल्या. ते पहिलं सत्र यावेळेला 5 षटकांच्या अखेरीत संपन्न होते आणि माऊली 11 वडवली संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण बघू शकाल तर 4 गड्यांच्या मोबदल्यात 51 धावा. 52 टार्गेट असेल. 52 धावसंख्येचं लक्ष असेल सेकंड सेशन मध्ये दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना खिडकाली संघासमोर. तर पहिल्या फेरीतील तिसरा सामना असणारे हे दुटणे विपक्ष शिरडोन. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे नाणेफेकीसाठी आपण व्यासपीठाच्या समोर यायचे. हे दुटणे आणि शिरडोन या पुढील लढत या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या भेटीला येईल. तर 52 धावसंख्येचं लक्ष मैदानावरती सुरू असलेला सामना पहिल्या फेरीतील दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय. माऊली 11 वडवली विपक्ष खिडकाली. तर 52 धावसंख्येचं लक्ष यावेळेला आहे ते म्हणजे सेकंड सेशन मध्ये फलंदाजी करत असताना खिडकाली संघासमोर. तर 52 धावा इथे मात्र इन्व्हेस्टमेंट केली आहे. त्या धावा खर्च करत असताना डिफेन्स करत असताना कशा प्रकारे गोलंदाजी करतील आपण बघू शकाल. तर माऊली 11 वडवली संघाचे गोलंदाज. प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नाचं उत्तर या सामन्यामध्ये कोणता संघ इथून मात्र विजयाचं स्वप्न गाठेल. काय घडेल काय बिघडेल मी थांबतोय आपण थांबू नका. पाहत राहा गावदेवी क्रिकेट संघ अंतारली बी यांच्या माध्यमातून आई गावदेवी चषक 2018 हे पर्व आणि या दुसऱ्या सामन्याचा दुसऱ्या सत्राचं धावतं वर्णन ऐकूया आपण ज्यांच्या शुभवाणीतून. मानेर गावाचा एक बुलंद आवाज येतोय आपल्या समोर राहुलजी बोईल. त्या अगोदर नक्कीच विनंती आहे डीजे मास्टरला आमच्या प्रेक्षकांपर्यंत एक सुमधुर संगीत. थँक्यू. थँक्यू करण. तर नेक्स्ट मॅच असणारा यापुढची शिरडोन विपक्ष एडुटणे या दोन टीम मध्ये. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी लवकरात लवकर नाणेफेकीसाठी रिपोर्टिंग करायचे आहे. गेम प्ले करूया आपण.
25 मिनिटाचा अवधी असणार आहे. पंचांचा नक्कीच आमच्याकडे इशारा आला आहे. शिरोडोन संघाचे संघनायक, त्याच्यानंतर भीम काळन यांचा एडुटणे संघ. पहिला चेंडू शिंदासाठी यावेळेस मात्र क्रॉस द लाईन. अरविंदचा मात्र आपल्याला षटक आहे. अरविंद पाटीलचा वापर मावली 11 वडवली संघाच्या माध्यमातून केला जाईल. बघा, जो संघ उशिरा रिपोर्टिंग करेल त्या संघाला मात्र नक्कीच बॅलन्टी दिले जाईल याची माध्यमातून दखल घ्या. स्पर्धा खूप मोठी आहे आणि स्पर्धेमध्ये नियम सुद्धा खूप मोठे आहेत. यावेळेस पूलचा फटका खूप चांगला आहे. लेन खूप लवकर पिकअप केली आणि चेंडू मात्र ऑनसाइडला फेकून दिला स्क्वेअर लेगला. शनिदास बाट मधून यावेळेस आपण बघतोय षटकार. थँक्यू. तो शनिदास बाट मधून षटकार येतोय. यावेळेस अरविंद वरती नक्कीच प्रतिहल्ला चढवला जातो. 52 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि इथनं पहिला चेंडू डॉट गेल्याच्या नंतर सेकंड बॉल वरती नक्कीच चांगला कमबॅक बाकपूरला जाऊन स्पार्करच्या माध्यमातून चेंडू मात्र यावेळेस शॉर्ट मांडला जातो. आउटफील्ड पास आहे. प्रयत्न करतील खेळाडू चेंडू अडवण्याचा, पण तो चेंडू अडवला जातोय, फेकला जातोय. तोपर्यंत तब्बल 3 धावा नक्कीच मात्र इथनं मिळतील या दरम्यान क्रिकेट टीमला आणि 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली. आता मात्र 3 ने पुढे पलकावरती एकूण धावा इथनं मात्र 9 येतात बनवायच्या. तब्बल इथनं मात्र 52 मॅच बघतो आपण मावली 11 वडवली संघ. दुसऱ्या बाजूने या दरम्यान आपण बघतोय या दरम्यान केडिकाली संघ उतरला आहे मैदानाच्या आतमध्ये. स्वतः महेश संघाचे संघनायक आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगली सुरुवात आपल्याला पाहायला भेटते. श्रीदास बॅट मधून एक षटकार आला आहे. राऊंड विकेट मात्र इथनं बघा, ही सुद्धा चूक होतीये. चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये करत असताना आणि आता मात्र याच्यावरती नक्कीच 4 धावा मिळतील. क्षेत्ररक्षण चुकीचं होतं आणि त्याच्यावरती या नक्कीच नशिबाच्या 4 धावा येत असताना किडकली टीम साठी. मात्र यावेळेस फटका चांगला आहे. चांगली फलंदाजी पाहायला भेटते. कारण आपण बघितलं जमिनीलगत कार्पेट लगत हा मात्र फटका होता आणि त्याच्यावरती चांगल्या प्रकारचा धावा येत असताना क्रिकेट टीम साठी अजून एक चांगला फटका महेशच्या बॅट मधून चौकार. यावेळेस अजून एक चांगला फटका. आता मात्र खेळाडू आहे, प्रयत्न होता झेल घेण्याचा, मात्र चेंडू यावेळेस डीप मध्ये जातो कव्हरच्या दिशेने. चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत अजून इथनं मात्र या 2 धावा येतील आणि पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय. षटक मात्र इथनं झाला कंप्लीट आणि एका षटकाच्या अखेरीस फलकावरती एकूण धावा आपण मात्र बघतो या दरम्यान 19 धावा. शिरोडोन विपक्ष हेडूटने नाणेफेकीचा कौल केला जाईल. आमच्या सोबत जॉईन मान्यवर सन्माननीय अरुणजी म्हात्रे यांचे शुभ असते. नाणेफेकीचा कौल आपण मात्र करूया. शिरोडोन विपक्ष नारिवली या 2 टीम मध्ये नाणेफेकीचा कौल मात्र इथनं केला जातोय. एडूटने नारिवली संघ याच्या नंतर आहे. करड विपक्ष नारिवली अशी मॅच असणार. एडूटने विपक्ष शिरोडोन अशी आपल्याला मात्र इथं मॅच पाहायला भेटेल. आमच्या मान्यवरांचे शुभ असते. नाणेफेकीचा कौल समोर केला जातोय. नाणेफेकीचा कौल जिंकला सर्वप्रथम एडूटने टीम प्रथम नाणेफेकी जिंकतोय. नक्कीच डिसिजन आमच्यापर्यंत नक्की 16व्या तासांचा मात्र पोहोचणार आहे. आतापर्यंत आपण बघितलं गोरपे विपक्ष द्वारली मॅच मात्र गोरपे टीमने जिंकली आहे पहिली मॅच. त्याच्यानंतर मावली 11 वडवली विपक्ष किडकाली आणि त्याच्यानंतर एडूटने विपक्ष शिरोडोन आणि त्याच्यानंतर आता मात्र शेवटची मॅच असणाऱ्या पहिल्या फेरीतील 4था सामना करड विपक्ष नारिवली या 2 टीम मध्ये. तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 52 धावा बनवायच्या असताना आपण बघतोय सुरुवात खूप चांगली झाली आहे. तब्बल धावा आपण इथं बघतो या दरम्यान धावफलकावरती आल्या आहेत 19 धावा धावफलकावरती. आता मात्र येणारे 24 चेंडू 33 धावेची गरज.
सागर आहेत गोलंदाज, मात्र या दरम्यान लाईन इथनं चुकीची येते. पंचांचा इशारा आमच्याकडे आला, मात्र इथनं स्वेर चेंडू अवांतर धाव आणि अवांतर धावेच्या मध्ये त्यांनी संघाची धावसंख्या जल 1 पुढे पलकावते. एकूण धावा मात्र इथनं येतील या दरम्यान 20 धावा. षटक मात्र यावेळेस आता मात्र सेकंड सर्कल पाबंदीचा आपल्याला पाहायला भेटतोय. सागरचा पहिला चेंडू स्वेर आला, शनिदासच्या बाट मधून आता मात्र फटका फसला, खेळाडू जेल खाली येतात, चूक नसेल आता मात्र इथनं जेल कॅरी केला जातोय आणि पहिला विकेटचं पतन, पहिला मोठा झटका इथं लागत असताना खिडकली टीमला शनिदास बॅक टू द पवेलियन. मग पहिला चेंडू स्वीकारला, त्याच्यानंतर मात्र सेकंड बॉल वरती लगेचच विकेट इथनं कॅरी केला जातो, कारण का शनिदासला आता मात्र बाद करण्यामध्ये यश मिळतो या दरम्यान सागरला, कारण का शनिदासच्या माध्यमातून आपण एक षटकार बघितला. तब्बल 9 धावांचं योगदान बनवायचे आहेत, 52 धावा. आजचा शेवटचा अंतिम दिवस आपण बघतो स्पर्धेचा आई गावदेवी क्रीडा मंडळ अंतरली बी या संघाच्या माध्यमातून आई गावदेवी चषक 2018 पर्व ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा मात्र कव्हर केली जाते आणि आजचा शेवटचा दिवस आहे. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग येतील आणि खूप मोठ्या संख्येने आमचे मान्यवर आज आमच्या सोबत नक्कीच पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी आमच्या सोबत जॉईंट होतील. सागर सेकंड ओव्हर आहे सर्कल पाबंदीचा. रिवर्सच्या माध्यमातून फटका काय चांगला आहे, खूप लवकर मात्र यावेळेस लेन पिकअप केली आहे आणि गेल्या तेजसच्या माध्यमातून इथं आक्रमण पाहायला भेटतोय. पहिल्याच बॉल वरती एक नेत्रदीप रिवर्सच्या माध्यमातून चौकार. आता मात्र अजून 4 ने पुढे जाईल. 24 धावा धापलकावरती इथनं येत आहेत. पुन्हा एकदा रिवर्सच्या माध्यमातून दर्जेदार फलंदाजी पाहायला भेटतीये, अप्रतिम. कारण का आता मात्र आपण बघतोय रिवर्सच्या माध्यमातून प्रत्येक चेंडू इथनं मैदानाच्या बाहेर जातो. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉल वरती दुसरा चौकार तेजसच्या बॅट मधून. इथनं मात्र आक्रमण आपल्याला पाहायला भेटतो, कारण का सुरुवात खूप चांगली झाली शनिदासच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आता मात्र इथनं आपण बघतोय महेशच्या माध्यमातून 2 चौकार आले आहेत आणि तेजसच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चौकार. 28 धावा फलकावरती येतात. अजून मात्र इथनं 24 धावेची गरज आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी खिडकाली संघाला. यावेळेस मात्र चेंडूने बॅटचा संपर्क बरोबर येत नाहीये, आउटसाइड एज लागतीये. शॉट स्वेरले गेला, चेंडूचे मात्र फील्ड होईल तोपर्यंत इथनं एक धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 ने पुढे. पलकावरती 1 धावा मात्र इथनं येते, त्यावेळेस 29 धावा. षटक मात्र यावेळेस दुसरा मार्गस्थ आहे. 52 धावाचा लक्ष्याचा पाठलाग इथनं करायचा होता, पण सुरुवात खूप चांगली झाली. शनिदासने मात्र चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला. त्याच्यानंतर महेश आणि आता मात्र तेजसच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी. सागर राऊंड विकेट. यावेळेस ऑर्डरच्या माध्यमातून फटका चांगला आहे, खेळाडू मात्र बरोबर जेल खाली येत आहेत, तिथे चूक नसेल, चांगला जेल तिथे मात्र कॅरी केला जातोय आणि इथनं अजून एक विकेटचं पतन होईल आणि इथनं आता मात्र यावेळेस संघाचे संघनायक महेश मैदानाच्या बाहेर, खेळाडू बाद. चांगलं संगीत आणि हे मात्र यावेळेस आपण बघितलं तर कमबॅक करण्याचा खूप चांगला प्रयत्न आहे, कारण का मॅच अजूनही बाकी आहे. कारण का अजूनही इथे 23 धावा बनवायच्या येणाऱ्या मात्र यावेळेस चेंडू याच्यानंतर अजूनही 3 षटक शिल्लक असतील. कारण का आतापर्यंत आपण बघितले तर या दरम्यान या षटकातील 5 चेंडू फेकले गेले आहेत. 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मात्र स्क्रीन समोर खेळण्याचा प्रयत्न होता, मिस टायमिंग आहे, फटका फसला, खेळाडू जेल खाली.
तिथनं मात्र येतात खूप वेगाने. तकदीर मात्र चूक नसेल, झेल मात्र अचूक तिथं पकडला जातोय. वन विकेट डाऊन. अजून इथनं मात्र खेळाडू बाद होईल. म्हणजे ज्या किरकले संघाने सुरुवात खूप चांगली केली तोच किरकले संघ आता मात्र इथनं बाकवर जाऊ शकेल का? आता जिम्मेदारी घ्यावी लागेल. समीकरण शिल्लक आहे येणारे 18 चेंडू आणि येणाऱ्या 18 बॉल मध्ये तब्बल इथं जिंकण्यासाठी 23 धावा मात्र बनवावे लागतील या मॅच मध्ये किरकले संघाला. आता शेवटचा अंतिम दिवस. खूप आपण नक्की चांगल्या प्रकारची स्पर्धा आतापर्यंत एन्जॉय केली. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आपण बघतोय, खूप मोठ्या संख्येने आमच्या मान्यवर आपण बघतोय आणि खूप चांगल्या प्रकारचं क्रीडांगण आपण बघतोय आणि चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. एक पाटा खेळपट्टी आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच 2 स्क्रीन आहेत. मात्र यावेळेस आता मात्र बघा मॅच इथनं अजूनही बॅलन्स आहे, कारण का येणारे 18 चेंडू 23 धावा बनवायच्या आहेत. ओमकार ठाकूर जातो मैदानाच्या आतमध्ये, पेशानकीचे ऍडव्होकेट आहेत आणि आता मात्र संघाला गरज आहे चांगल्या प्रकारचा खेळ करावा लागेल. योगेश पवार मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यानंतर आता मात्र ओमकार ठाकूर या दोघांच्या माध्यमातून कशा प्रकारचा खेळ होईल. सेकंड स्पीड मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा अरविंद पाटील असेल. राऊंड विकेट ओमकार ठाकूर साठी. पहिला चेंडू मात्र यावेळेस पुलचा फटका दाखवायचा होता, ही तर मात्र ही चूक खूप महागात पडेल. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच असं मात्र समीकरण आहे. मात्र इथनं जेल ड्रॉप होतोय. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र 1 ने जाते पुढे. पलकावरती एकूण धावा इथनं मात्र 30 येतात. अजून इथनं 22 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 17 बॉल मध्ये किरकले क्रिकेट संघाला. याच्या पुढची मॅच आहे एडुडने संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. एडुडने विपक्ष शिरडॉन या 2 टीम मध्ये याच्या पुढची मॅच पाहायला भेटेल. राऊंड विकेट. चेंडू मात्र खराब आहे. विकेट खेळ तिथे खेळाडू आहेत. चेंडूमध्ये येथील उचलतील फेकतील खूप वेगाने. तोपर्यंत चेंडूची फेक मात्र बरोबर नव्हती. बॅकअप साठी खेळाडू बघा पुन्हा चूक झाली आणि जिथे मात्र 1 धाव होती तिथे मात्र या दरम्यान या 2 धावा आणि अशा प्रकारे या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 2 ने जाते पुढे. पलकावरती एकूण धावा इथं मात्र 32, अजून मात्र 20 धावा बनवायच्या आहेत. मात्र इथं वापसी करण्याचा खूप चांगला प्रयत्न आहे. सिंगल डबलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न. तर दुसऱ्या बाजूने इथं चांगली गोलंदाजी दाखवण्याचा प्रयत्न आहे अरविंदच्या माध्यमातून. माऊली 11 वडवली एक चांगला संघ आहे आपल्याच विभागातील आणि आता मात्र संघर्ष मोठा झाला आहे. यावेळी चेंडू ब्लॉकर मध्ये फील्ड मध्ये खोदून काढलं. तिथे स्वतः गोलंदाज चेंडूवरती जात आहेत 30 गजच्या आतमध्ये. चेंडू उचलतील फेक करतील तोपर्यंत इथं अजून 1 धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर 1 ने पुढे 3 33 धावा दापालकडे इथं येतात. अजून 19 धावा बनवायच्या आहेत. ओमकार ठाकूरचं जेल सोडल्याच्या नंतर आता मात्र ओमकार इथं कशा प्रकारचा खेळ दाखवेल या दरम्यान आपल्या टीम साठी. आजच्या दरम्यान आपण बघतो हा शेवटचा अंतिम दिवस स्पर्धेचा. शपथ झाले मात्र बरोबर टायमिंग होत नाही. डायरेक्टचा प्रयत्न केला जाईल का? तसं काय होत नाहीये. बॅकअप साठी मात्र खेळाडू येतील तोपर्यंत अजून इथं 1 धाव असेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 1 ने जाते पुढे. 34 34 धावा अजून 18 धावेची गरज आहे. मात्र या स्पेल मध्ये वापसी करण्याचा प्रयत्न आहे मैदानाच्या आतमध्ये अरविंदचा. पहिल्या षटकामध्ये तब्बल आपण बघितलं तर धावा तब्बल खर्च केला होता 19. आता मात्र त्या धावा इथं रिकव्हर करण्याचा प्रयत्न आहे अरविंदचा. चेंडू कोलबट टप्पाचा फेकला. बॉटमांचा खूप सुरेख वापर आपल्याला पाहायला भेटतो. चेंडूमध्ये डिप्स लागला. चेंडू उचलतील फेक करतील. दुसरी धाव का घेण्याचा प्रयत्न केला, ही चूक खूप महागात पडेल. धावचीच्या माध्यमातून आता मात्र इथनं खेळाडू बाद होतील. इथनं आता मात्र पुन्हा एकदा वापसी करतो माऊली 11 वडवली संघ. धावचीच्या माध्यमातून खेळाडू बाद.
नक्कीच एक मोठी स्पर्धा आपल्याला या दरम्यान इथं पाहायला भेटणार आहे. सतरंगी क्रिकेट क्लब एड्यूटने यांच्या माध्यमातून नक्की सतरंगी चषक 2018 पर्व नक्कीच नवीन वर्षामध्ये बघा गुरुवारच्या दिवशी, आज मात्र गुरुवार आहे, मात्र गुरुवार दिनांक 3/1/2019 ते रविवार दिनांक 6/1/2019 या स्पर्धेचा कालावधी आहे. प्रवेश फी आहे तब्बल 12,000 रुपये. प्रथम पारितोषिक आहे 1,00,000 रुपये. 1,11,111 रुपये प्रथम पारितोषिक आहे. या स्पर्धेचा भव्य दिव्य नक्कीच चषक नक्कीच दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 55,555 रुपये. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 33,333 रुपये आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे 22,222 रुपये. नक्कीच एक मोठी मानाची सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. प्रत्येकी नक्कीच मॅच साठी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी असेल, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी आकर्षक अशी नक्कीच मात्र ट्रॉफी असेल. त्याच्यानंतर एकूण मात्र ग्रामीणचे 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील आणि मालिका वीर साठी आकर्षक अशी मात्र बाईक तुम्हाला पाहायला भेटेल. या दरम्यान बॅकफुटला जाऊन चेंडू मात्र जातो शॉर्ट टर्मॅनला बीट करून आउटफील्ड पास आहे. दर्शेदार फलंदाजी जयेशला मात्र आता संघाची जिम्मेदारी घ्यावी लागेल आणि जयेशच्या बॅटमधून इथनं पहिलाच बॉल घेत असताना हा चौकार आलाय आणि एकूण संघाची धावसंख्या आता मात्र अजून 4 ने जाईल पुढे. 52 धावा बनवायच्या होत्या, 39 धावा धापालकावरती आल्यात. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये तब्बल इथनं या मॅच मध्ये 13 धावा बनवायच्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी इथनं या दरम्यान किरकाली टीमला थँक्यू डीजे. बघा मात्र यावेळेस एक चांगली स्पर्धा नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. स्पर्धेचं ठिकाण आहे मानपाडा उंबाली रोड, साई राधा बिल्डिंगच्या मागे एड्यूटने गाव. नक्कीच व्यवस्थापक आहे सतरंगी क्रिकेट क्लब एड्यूटने यांच्या माध्यमातून नक्कीच स्पर्धेचा कालावधी आपल्याला पाहायला भेटेल. खूपच चांगली नक्कीच मानाची सन्मानाची स्पर्धा तुम्हाला नक्कीच एन्जॉय करता येईल. 3 जानेवारी ते 6 जानेवारी संपर्क आपण साधायचा आहे. भीम काळन, उमेश पाटील, नितीन पाटील असतील, नितेश पाटील असतील आणि कालुराम भंडारी यांच्याशी आपण नक्की संपर्क साधा. तर 12 चेंडू समीकरणात मात्र इथनं बघतो 12 बॉल मध्ये तब्बल इथनं 13 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. आता मात्र थोडासा वेग कमी घ्या प्लीज. कृष्ण आहेत गोलंदाज. आता मात्र इथनं कृष्ण कशा प्रकारे हा षटक फेकतील, कारण का 12 बॉल मध्ये तब्बल इथनं 13 धावा बनवायच्या आहेत. मॅच आपण बघतो खूप क्लोज आहे. मात्र इथनं जर चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला, चांगली गोलंदाजी केली, 4 ते 5 धावा कसे केल्या, तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये मॅच खूप चांगली पाहायला भेटेल. जर या षटकामध्ये नक्कीच आक्रमण केलं, 7 ते 8 किंवा 9 धावा घेतल्या, तर मॅच मात्र इथं नक्कीच आपल्याला 1 सेट पाहायला भेटेल. स्ट्रायकरला ओमकार ठाकूर आहेत, ज्यांच्या मध्ये जेल सोडला. नॉन स्ट्रायकरला मध्ये जयेश पोलाड आहे, एक चांगला फिनिशर आहे किरकले टीमचा. 12 चेंडू 13 धावेची गरज. कृष्णाचा हा षटक असेल 4थं, वापसी करावी लागेल, प्रयत्न सुरू आहेत. पहिला चेंडू मात्र यावेळी चेंडूला फक्त दिशा दिली, मात्र खेळाडू चेंडूवरती खूप वेगाने येतील, चेंडू उचलतील, फेकतील. तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न आणि तब्बल इथनं या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 2 ने पुढे. पलकावरती एकूण धावा मात्र इथनं येतात यावेळेस 41-41. अजूनही मात्र इथनं 11 धावेची गरज आहे. 11 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण, बॉल टू बॉल धावा आहेत. मात्र इथनं जर वापसी करायची असेल तर चांगला काही दाखवावा लागेल, चांगली गोलंदाजी इथनं करावी लागेल माऊली 11 वडोली संघाला. असा शेवटचा अंतिम दिवस आहे. चांगल्या प्रकारचा आपण आतापर्यंत इथं एन्जॉय केला. खूप मोठ्या संख्येने मध्ये बघतो आज सुद्धा प्रेक्षकांनी गर्दी मात्र नक्कीच पहिल्या मॅच पासून केली होती. कृष्णा यावेळेस मात्र आउटसाइड एज लागते. चेंडू मात्र या दरम्यान गली रिजन मध्ये यावेळेस टॉडमॅन आणि गलिरिजनच्या बरोबर मधोमध क्षेत्ररक्षक चेंडू मात्र उचलतात, फेकतात. तोपर्यंत एकदा इथं असेल 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 10 बॉल मध्ये तब्बल इथं फक्त 10 धावा बनवायच्या आहेत. बॉल टू बॉल मॅच आहे. मात्र बॉल टू बॉल मॅच जेव्हा जेव्हा येते तेव्हा नक्कीच प्रेशर दबाव असतो समोर, नक्कीच फलंदाजी करणार नक्कीच संघावरती. मात्र इथनं तो प्रेशर आपल्याला पाहायला भेटेल का या मॅच मध्ये? यावेळेस बघा चांगला चेंडू आहे, बॉल टू बॉल धावा आहेत आणि क्रॉस आडव्या बॅटने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जयेश पोलाडने. चेंडूने बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 9 बॉल मध्ये अजून इथं 10 धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस आता मात्र फटका चांगला आहे, खेळाडू चेंडूवरती येतील, तकदीर मात्र चेंडू उचलतील, फेकतील. तिथे धावायचा प्रयत्न केला खूप वेगाने ओमकार ठाकूरच्या माध्यमातून. नक्कीच खूप चांगला कॉल पाहायला भेटला. अजून मात्र इथनं 2 धावा येतील. 52 धावा बनवायच्या असताना पलकावरती एकूण धावा
इथं येतात डबल 4 44 धावा 8 चेंडू आणि आता मात्र 8 धावेची गरज आहे. त्यावेळेस आता मात्र फटका चांगला आहे. जयेश याच्यासाठी जाणला जातो आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पाथ. जयेश बॅट मधून षटकार. थँक्यू. चला याच्या पुढची मॅच असणार आहे डुडणे विपक्ष शिरोडा या दोन टीम मध्ये. तर प्रथम नाणेफेकीचा कौल डुडणे टीमने जिंकला आहे आणि यावेळेस पुलचा फटका. मॅच फिनिश होतीये षटकाराने. जयेशच्या बॅट मधून हा षटकार आला आणि हा सामना मात्र जिंकलाय किरकली टीमने. चला सेकंड साठी जायचं आपल्याला आतमध्ये. सेकंड साठी जायचं आपण आतमध्ये लगेचच. सेकंड साठी आपण लगेच जा मैदानाच्या आतमध्ये. लाईनअप करायची आहे. या दरम्यान माऊली 11 वडील टीम